शहरातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त असून त्यांनी महानगरपालिकेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. पहिली तक्रार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरोधात आहे. नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, बीडी, पान, तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन वाढले आहे, ज्यामुळे महिला, वृद्ध व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच तरुणाई मोठ्या प्रमाणावर या व्यसनांच्या आहारी जात आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर दंड आकारण्याची तसेच कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरी महत्त्वाची तक्रार शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांबाबत आहे. नागरिकांनी आयुक्तांकडे अर्ज करून भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम बनवण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी हे कुत्रे टोळक्याने फिरत असतात आणि अनेक वेळा वाहन चालक व पादचाऱ्यांवर हल्ले करतात. परिणामी या अपघातात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याआधीच नागरिकांनी डिसेंबर 2024 मध्येही या संदर्भात तक्रार केली होती. प्रशासनाने 15 दिवसात कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. या संदर्भात समाजसेवक प्रमोदनाथ जोशी यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर पाहूया काय म्हणाले ते. जय हिंद, जय शिवराय. मित्र, मी प्रमोदनाथ जोशी आपल्याला सांगू इच्छितो की मी 2022 मध्ये, त्याच्यानंतर 31 डिसेंबर 2024 मध्ये आणि आज पुन्हा एकदा मी महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका येथे शहरातील भटकी कुत्री, हिंसाचारी कुत्री विशेषतः यांच्यासाठी एक शेल्टर होम करण्याची माग आम्ही करत आहोत. आणि मित्र, विश्वास कराल, माझ्यासोबत मीच नाही तर एक एवढे त्रस्त नागरिक जुळलेले आहेत की जवळपास 200 पेक्षा जास्त सिग्नेचर मला त्यांच्याकडून मिळतात. आणि हमेशा ते नवीन आहेत, असं नाही की तेच रिपीट आहेत, नवीन सिग्नेचर्स मला मिळतात. म्हणजे याच्यावर हे अंदाजा येतो की लोक किती त्रस्त आहेत या भटक्या आणि हिंसाचारी कुत्र्यांबद्दल. कुत्र्यांबद्दल प्रेम सर्वांच्या मनात आहे. आमच्या आहे, आम्हीही डॉग लवर आहोत, असं नाही की नाही. परंतु कुठे ना कुठे मित्र हो, प्रश्न निर्माण नक्की होतो जेव्हा एखादे भटकी कुत्री किंवा पिसाळलेला कुत्रा किंवा हिंसाचारी कुत्रा माझ्या लहान बाळांवरती, माझ्या ज्येष्ठ नागरिकांवरती किंवा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरती हल्ला करतो, तेव्हा कुठे ना कुठे मनात ते कुठे ना कुठे एक घर बनून जातं की कशामुळे. म्हणजे जर माझा सवाल हाच आहे, महानगरपालिकेला एक विनंती आहे महानगरपालिकेला की एक शेल्टर होम टाकावं, जेणेकरून सर्व कुत्रे एका ठिकाणी जमा होतील, त्यांच्या नॅचरल लाईफ त्यांना जगू द्या, परंतु त्यांची व्यवस्था व्यवस्थित करा. आणि शेल्टर होम टाकलं म्हणजे आमच्यासारखे जे डॉग लवर आहेत त्यांना कुठे भटकण्याची वेळ येणार नाही. ते जाऊन त्यांना फिडिंग करू शकतात, मेडिकेशन्स करू शकतात. आणि जो प्रॉब्लेम सुरू आहे ना भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अत्याचाराचा, हा नक्कीच आटोक्यात येण्याचा हा एक प्रयत्न राहील. आणि तसंच मित्र, जसं आपण बघतो की कुठले डॉग लवर आणि आम जनता यांच्यामध्ये थोडेसे वादविवाद निर्माण होतात. एखादी शिकायत दर्ज झाली किंवा क्रियेवरती प्रतिक्रिया, या सर्व गोष्टींचा मला वाटतं एक सोल्युशन हाच व्यवस्थित वाटतो माझ्या मते की एक शेल्टर होम टाकावा. आणि तिकडे जसं आपण गौशाळे मातेला कसे आपण पालन पोषण करतो, तिची देखभाल करतो, तसंच कुत्र्यांचंही करणार ना. डॉग लवर आहेत, आमच्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते आहात किंवा आम जनता आहेत, ते सुद्धा कुत्र्यांची देखरेख नक्कीच करतील. आणि जो द्वेष किंवा जो राग कुत्र्यांबद्दल निर्माण होते ना आम जनतेच्या मनामध्ये, तो होणार नाही. तो एक राग एका प्रेमामध्ये बदली होणार. तसंच मित्र, मी सांगू इच्छितो की अजून एक अर्ज मी इथे दिलेला आहे, तो आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये. काय होतं मित्रांनो, जेव्हा आपण सिगरेट स्मोकिंग, ठीक आहे, एक नशा आहे, एक लत आहे, त्याच्यावरती आपण प्रतिबंध कदाचित नाही आणू शकत. परंतु काय होतं, जेव्हा आपण कुठे सार्वजनिक प्लेसमध्ये सिगरेट पितो, फर्स्ट ऑफ ऑल ॲज पर कोटपा ऍक्ट, कन्झम्पशन ऑफ टोबॅको अँड प्रोहिबिशन ऍक्ट, सार्वजनिक प्लेसेसमध्ये सिगरेट स्मोकिंग इज नॉट अलाउड. हे सर्वांना मी सांगू इच्छितो. आणि जर आपण सिगरेट पितो तर बाजूला आपल्या लहान बाळ आहे का, एखादी महिला आहे का, एका वृद्ध आहे का, ते आपल्याला लक्षात नक्कीच घ्यायला पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाहीये. म्हणूनच मी आज आपल्या वैद्यकीय अधिकारी मॅडमांना एक विनंती पत्र दिलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान निषेध करावे. आणि कदाचित थोडं फाईन चालू केलं तर आपल्या सरकारच्या तिजोरीलाही फायदा होईल. आणि हो, नक्कीच हा होणारा जो निर्माण होणारी समस्या, ज्याच्या करणारे वायू पोल्युशन, त्याच्यानंतर आपल्या आरोग्यास धोका, हे आटोक्यात येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांची भेटीतले अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले? हो, नक्कीच मी आज अधिकाऱ्यांची भेट दिली आहे. त्यांनी मला आश्वासन दिले आहे की अवेअरनेसचे कॅम्प्स आपण लावूया. आणि त्याच्यानंतर आपण भटकी कुत्र्यांबद्दल त्यांनी काही आताच्या बजेटमध्ये काही फंड आलाय, तो फंडचा ते लोक व्यवस्थित योग्य त्या रूपाने वापर करतील, असे मला काही आश्वासन त्यांनी दिलेले आहेत. तसेच मित्र हो, मी आपल्या मार्फत एक निरोप सर्वांना सांगू इच्छितो, सर्व आम जनतेला,
ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अपघातावरती नियंत्रण आणण्यासाठी सर्वात मोठं कारण आता बनत चाललेलं आहे गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे. मित्र, आपण बघतो गाडी चालवताना कोणाच्या एका हातात मोबाईल असतो, त्याचं लक्ष गाडीवरती नसतं. तो कधी व्हॉट्सअप चॅट करतो, कधी फोन कॉल करतो, कधी व्हिडिओ गेम खेळतो, कधी रील्स वॉच करतो. तर मित्र, सिंपल गोष्ट आहे, जर आपण गाडी चालवतोय तर मोबाईल का वापरतोय आणि मोबाईलचा वापरतोय तर गाडी का चालवतोय? दोघांपैकी एक क्रिया होऊ शकते आणि ह्या कारणाने जर कुठला दुष्परिणाम होत असेल, आपल्यासारखेच कुठल्या प्राण्यांना किंवा आपल्या मनुष्यांना धोका निर्माण होत असेल, तर ही छोटीशी चुकी आपण टाळू शकत नाही का? एक छोटासा इयरफोन, एक छोटासा ब्लूटूथ आपण घेऊ शकत नाही का? तेवढं जर आपण केलं तर मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात जो आपला ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतोय त्याच्यावर नियंत्रण येईल, अशी मी सर्वांना विनंती करू इच्छितो. धन्यवाद. पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर.